तिकडे मराठ्यांना आरक्षण मिळावं अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे, तर ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये अशी भुजबळ यांची मागणी आहे. आरक्षणाच्या याच मुद्द्यावरून जरांगे पाटील आणि भुजबळ यांच्यात कलगीतुरा सुरू आहे. त्यातच भुजबळ कुटुंबाला मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे. मंत्री छगन भुजबळ यांचे पुत्र आणि माजी आमदार पंकज भुजबळ हे मालेगावच्या नगावमध्ये एका खाजगी कार्यक्रमासाठी आले होते. यावेळेला मराठा आंदोलकांनी पंकज भुजबळ यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. यामुळे भुजबळ यांच्यावर आल्यापावली माघारी जाण्याची वेळ आली. यावेळेला आंदोलकांनी भुजबळ यांना थेट इशारा दिला. पंकज भुजबळ यांना नगावमध्ये झालेल्या विरोधावरून छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर आरोप केला आहे. मराठा आरक्षणावरून भुजबळ आणि जरांगे यांच्यात सुरू झालेला वाद आता आणखीन वाढणार असं दिसत आहे. त्या मराठा समाजाने त्या भुजबळाची गाडी इथून पळवून काढलेली आहे. आता फक्त पळवून लावलेलं आहे. इथून पुढे त्याचे हातपाय तोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. हे सगळं असताना सुद्धा पोलीस शांत राहणार असेल, काही कारवाई करणार नसेल, तर होम डिपार्टमेंट आणि गृह मंत्रालय काय करत आहे ते पाहावं लागेल.